सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. मार मार. हॅलो. हॅलो मिलिंद, हा बोल. प्राजक्ता गेली. काय? हो, आज सकाळीच गेली. पण हॉस्पिटलच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या होत्या, त्यामुळे मी आत्ता फोन करते तुम्हाला. अगं पण इतक्या सडनली इट्स शॉकिंग. काय ग, शैलेश आणि आई कोलॅप्स झाले असतील ना? हो ना, त्या दोघांना कसं समजवावं ना काहीच कळत नाहीये मला. मिलिंद, प्लीज तुम्ही सुरुची किंवा सलील कोणाला तरी फोन करा. त्यांच्यापैकी कोणी इथे आलं ना तरी शैलेशला खूप आधार वाटेल. हो बरोबर आहे, मी समजू शकतो त्याची मनस्थिती. मिलिंद, शैलेशची आई म्हणत होती की या सगळ्या हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत आणि त्या अगदीच एकट्या आहेत. तर मी थांबू का? हे बघ, डोंट वरी, तू इथली काळजी करू नकोस, कळलं ना? मी सुद्धा लवकरच येऊन जाईन म्हणतो. तू इथली काळजी करू नकोस. आणि सोहमला मी तुझ्या आईकडे सोडली. ओके? स्वतःची काळजी घे. ओके, बाय. हॅलो, आम्ही शोभनाताई जहागीरदार बोलतोय. कोण बोलतोय? कोण मिलिंद? हां, काय म्हणतेस? काय? केव्हा झालं? काय झालं पण? हो, आय एम सो सॉरी. हो, आम्ही सांगू अश्विनीला. हो, सांगू ना. ओके. काय झालं मम्मा? मिलिंदचा फोन आला होता. मिलिंदचा फोन? काय झालं? दिस बॅड न्यूज अश्विनी. शैलेशची बायको प्राजक्ता, शी इज नो मोर. तिला म्हणे जॉन्डिस आला होता, ICU मध्ये होती. शी पास्ड अवे येस्टरडे. तुम्हाला वाईट वाटणं साहजिक आहे, पण प्लीज अवंतिकाला सांगू नका. अभि, अभि, अभि ऐक ना.
अवी आई संपलंय सगळं. सगळं विस्कटून गेलं. एकटा पडलोय मी आता. आपल्या घरावरच ही वेळ का यावी याचं कोडं पडलंय मला. आणखी काय काय बघायला लागणार आहे त्यासाठी. आई, जी गोष्ट घडून गेले त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही, पण तुम्ही असा धीर सोडू नका ना. मी कुकर लावलाय, 2 घास खाऊन घ्या. दुःख सोसायलाही बळ असावं लागतं. उद्या काही झालं म्हणजे आता काय व्हायचं बाकी राहिलंय. याहून अधिक काही वाईट होऊ शकत नाही. जाणारा माणूस जातो, सगळे पाश तोडून जातो. आपण मात्र त्याच्या आठवणीमध्ये प्राजक्त गेली, हे घर मला पोरकं करून गेली. शैलेश, आय अंडरस्टँड, पण असं दुःख करून काही होणार आहे का? अरे कालपासून तू काही खाल्लेलं नाहीये. चल ना, 2 घास खाऊन घे. नाही, मला जेवण जाणार नाही. मला जेवण नकोय. शुभम, ये इकडे, काकाला सांग. चल ना, तू नाही जेवला तर मी पण नाही जेवणार. जगताला खूप सुख द्यायचं होतं, त्याआधीच ती. शैलेश, मी तुझी मनस्थिती समजू शकतो, पण अरे नियतीच्या इच्छेविरुद्ध आपण काहीच करू शकत नाही. तू स्वतःला सावरायला हवंस. आईची जबाबदारी आहे तुझ्यावर. शैलेश, तुला ताप आहे? तू पड बघू. डॉक्टरला फोन करतो.
काय झालं? सारखी रडते, थांबतच नाही. मी फार काळ तिकडे थांबू शकत नाही कारण शी सो वल्नरेबल. उगीच सिच्युएशन कॉम्प्लिकेट होईल. कॅन यू डू मी अ फेवर? तू जाऊन थांब ना आजची रात्र तिच्याकडे प्लीज. प्लीज काय समर्थ, आय अंडरस्टँड. राहते मी. अरे बापरे, आत्ताच झोप लागली. जा आतमध्ये जाऊन झोप जा. नाही नाही, मी बसते. उर्मिला तू झोप, तुला बरं वाटेल. जा, मी आहे. जा. नक्की. मामा, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. जरा 2 मिनिटं द्याल का? बोला ना सौरभ. कधी कधी असं वाटतं मामा की अवंतिकाला इथे ठेवून घेण्याचा निर्णय आहे तो चुकीचा आहे का? आज अचानक काय झालंय तुम्हाला सौरभ? अचानक नाही मामा, गेले काही दिवस हे प्रेशर वाढत चाललंय. हे कालचंच इन्सिडेंट घ्या ना. काल ती एवढी इमोशनल झाली की मला काय काही झालं तर काय करायचं? जी सगळी जबाबदारी आपल्यावर आहे. बरं, ती पूर्णपणे भूतकाळात वावरते. पूर्वी काय झालंच नाही अशी वावरते. काय करू? एका लिमिटच्या बाहेर मला भूतकाळात जाता येत नाही आणि वस्तुस्थिती सांगते. मला भीती वाटते ती त्या दिवसाची, ज्या दिवशी तिला तिची स्मृती परत येईल आणि मग ती इथून निघून जाईल. तेव्हा मी काय? त्याच पुन्हा जुन्या आठवणीत राहून तोच त्रास. अलीकडे तुम्ही खूप इमोशनल होताय सौरभ. तुमच्या भूतकाळात काही गोष्टी घडलेल्या आहेत, मान्य करतो आम्ही, पण त्यांना तिथेच राहू द्या. तुमच्या वर्तमान काळाशी त्यांची सांगड घालायचा प्रयत्न करू नका तुम्ही. समजा अवंतिकाची स्मृती आलीच तरी तुम्ही सोनालिका बरोबर तुमचं आयुष्य सुरू करणार आहात ना? सोपं नाहीये बाबा ते. गॉड ओनली. सोनालिकाला तरी किती दिवस अंधारात ठेवणार? अवंतिका आणखी काही दिवस इथे राहिली तर तिचा गैरसमज होईलच. तिला वाटेल आपण तिला फसवले, मग दॅट विल बी अ डिझास्टर. नाही, हे काहीतरी निर्णय घ्यायला हवा मामा. ठीक आहे, समजा आपण अवंतिकाला पुण्याला दीक्षितांकडे पाठवायचं ठरवलं. काय सांगणार आहोत आपण अवंतिकाला की तुम्ही आता स्मृतिभ्रंशाच्या फेजमध्ये आहात म्हणून? नाही नाही सौरभ, नाही.
आपण त्यांना हॉस्पिटलमधनं इथे आणायचं ठरवलं ना, त्याआधीच आपण हा निर्णय घ्यायला हवा होता. नाऊ इट इज टू लेट टू रिथिंक. काही दिवसांचाच प्रश्न आहे. तुमची अवस्था मी समजू शकतो सौरभ. जरा सबुरीने घ्या. जुई, जुई, आज जेवायला काय करूया सांग बरं. तू म्हणशील ते करायचं. असं काय जुई? सुई, आपण सीडी आणायची काय एखादी? हा, मस्त पिक्चर बघू. चालेल. नाही तर असं करू, आयनॉक्सला जाऊया, माई अण्णांना घेऊन तिथे पिक्चर बघूया. ए जुई, आता बोल ना काहीतरी, गप्पा काय बसतेस? काका आज मला काहीच करायचं नाही, मूडच नाहीये माझा. हे बघ राणी, सगळ्यांनी असं गप्प बसून हा प्रश्न सुटणार आहे का सांग बरं. तुला असं गप्प बघितलं ना की जीव तुटतो ग. ए जुई, काय संडे स्पेशल काय माझ? डॅड, हा, अरे काहीतरी चांगला प्रोग्राम ठरव, काहीतरी धमाल करूया. हा हा, एक मिनिट. त्याच्या आधी आपण एक काम करूया, कॅरम. बऱ्याच दिवसात कॅरम नाही काढलेला. ए तू आणि पूनम, मी आणि जुई बघूया तरी हात साफ झाला की नाही. डॅड यू आर टू गुड. यू आर ऑल्सो टू गुड बेटा. अरे तू इथे बसलीस होय? मी तेच तुला शोधतोय, गेली कुठे? काय करतेस काय तू? काही नाही रे, तुझं आवरत होतं तर म्हटलं थोडा पेपर वाचते. पण 2 वर्षात रेफरन्सेस किती चेंज होतात ना. मला काही कळतच नाही काय लिहिलंय. हो, तुला आत्ताचं रेफरन्स लागणं कठीण होईल. बऱ्याच दिवसाचा गॅप पडलाय ना. आणि खूप वेळ वाचत बसू नकोस, डोळ्यावर ताण पडेल. सौरभ, किती जपतोस रे तुम्हाला. पण आता बरी आहे मी, आय एम ऑल राईट. बरं वाटतं म्हणून एका दिवसात सगळी कसर नको भरून काढूस. जरा नॉर्मल राहायला थोडा तरी वेळ लागेल ना. तू म्हणतोस ते पटतंय रे मला, पण मला आता याचा जाम कंटाळा आलाय. सकाळी उठायचं, आवरायचं आणि पडून राहायचं, परत उठायचं, खायचं, पडून राहायचं. किती बोरिंग आहे. अगं हो, पण बरं आहे ना, तुझ्यासाठी थोडासा आराम तरी मिळतोय. अरे आराम कसला, शिक्षा वाटते मला, शिक्षा. ए सौरभ, मी एक काम करू का? ऍक्च्युली मी ऑफिसला जायला सुरुवात करू का? म्हणजे थोडाच वेळ जाते सुरुवातीला. ऑफिसला? हो, तुला माहितीये का, मी जात नाही म्हणून आशू सुद्धा जात नाहीये. चक्क कुलूप लावून घरी बसले. अगं बरं वाटतं म्हणून लगेच सगळं रुटीन नको सुरू करूस. अरे रुटीन कुठे म्हटलं मी, पण म्हणजे सुरुवात नको का कधीतरी करायला. आणि मी जायला लागले ना की आशू पण जायला लागेल. म्हणजे जाऊन निदान थोडं साफसफाई तरी करून घेते ना. बरोबर, बघू आपण नंतर. नंतर नाही, तू एक काम कर, आज ऑफिसला जाताना तू मला पण सोड. म्हणजे मी तिथे जाईन, बघीन काय काय झालंय, साफसफाई करून घेईन. अगं हो, पण ऐक, पण आपण एक काम करू. मी सगळी ऑफिसची साफसफाई आधी करून घेतो, एक चांगला मुहूर्त काढू आणि मग आपण सुरू करू, नाही का? पण तू इतक्या दिवसांनी काम सुरू करतोय तर जरा व्यवस्थित नको का व्हायला? गुड. चल, मी तयार आहे. आय लव्ह यू. उशीर होतोय.